नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या आणि रिसेंट अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर बघूया आजचे अपडेट्स। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण दोन मराठी चित्रपटांच्या ट्रेलर बद्दल जाणून घेऊया जे लवकरच रिलीज होणार आहेत। पांडुरंगाच्या वारीत वारकरी पांडुरंगाचे नाव घेत मोठ्या श्रद्धेने चालतात। त्या प्रवासातच त्यांना पांडुरंग भेटत असावा। अभिनेता अनिकेत विश्वासराव हा मात्र विठुरायाचा शोध घेतोय। हा शोध तो कशासाठी घेतोय हे जाणून घ्यायचं असेल तर रुद्र एंटरटेनमेंट स्टुडिओज आणि गंधरा स्टुडिओज प्रस्तुत डंकाहरी नावाचा हा चित्रपट तुम्हाला पाहावा लागेल। हा मराठी चित्रपट 19 जुलैला चित्रपटगृहात दाखल होतोय। रवींद्र फड निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन श्रेयस जाधव यांनी केले आहे। या चित्रपटाचा टीजर नुकताच समोर आला असून चला आपण आणू आपल्या विठुरायाला असं अनिकेत बोलताना दिसतोय। विठ्ठलाच्या शोधात असताना अनिकेतच्या हाती काय येतं आणि हा शोध नेमका कुठे संपतो याची उत्सुकता प्रदर्शित झालेल्या टीजरवरून निर्माण झाली आहे। अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षया गुरव, निखिल चौहान, मयूर पवार, किरण भालेराव, कबीर दुहान सिंग, महेश जाधव या कलाकारांची झलक सुद्धा या टीजरमध्ये पाहायला मिळते। डंकाहरी नावाचा हा चित्रपट पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे। आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अनिकेत सांगतो, या चित्रपटात मी जना ही व्यक्तिरेखा साकारतोय। भक्तीत लीन होणारा, श्रद्धाळू, बापासाठी अगदी श्रावणबाळ असलेला जना परंपरागत विठ्ठल मंदिर वाजवण्याचा प्रश्न येतो तेव्हा तो आपल्या सर्वस्व पणाला लावतो। या चित्रपटाच्या निमित्ताने खूप सुंदर अनुभव मला घेता आला। उत्तम दिग्दर्शक, सहकलाकार आणि निर्मिती संस्थेसोबत काम करण्याचा आनंद नक्कीच आहे। निर्माता रवींद्र फड हे स्वतः वारकरी संप्रदायातील असून विठ्ठलाच्या भक्तीपोटी त्यांनी हा चित्रपट विठुरायाला भक्तिभावाने समर्पित केला आहे। 19 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। यानंतर व्हॅलेंटाईन्स डे या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे। व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे प्रेमाचा दिवस, परंतु या चित्रपटात प्रेमाचा एक वेगळाच खेळ पाहायला मिळेल। ट्रेलरची एक झलक प्रेक्षकांना या चित्रपटातील गूढ रहस्य उलगडवण्यासाठी आकर्षित करत आहे। प्रेक्षकांचा ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळतोय। हास्य जत्रा फेम अभिनेता अरुण कदम, संजय कापरे, सुरेश विश्वकर्मा, अभिजित चव्हाण, अभिनेता आणि निर्माता फैरोज माजगावकर, अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी अशी चित्रपटाची दमदार कास्ट असून अभिनेत्री चैताली चव्हाण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे। शिवाय अदिन माजगावकर आणि अली माजगावकर हे बालकलाकार देखील आहेत। तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहितराव नरसिंगे आहेत। येत्या 21 जूनला हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होईल। चित्रपटाचे दिग्दर्शक रोहितराव नरसिंगे सांगतात, मराठी चित्रपट सृष्टीत पहिल्यांदाच माझ्या आगामी चित्रपटाचं मोशन पोस्टर न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवर प्रदर्शित झालं। ही माझ्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे। तसंच आता डोंट वरी हे गाणं सुद्धा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। त्यात आता या चित्रपटाचा ट्रेलरला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। त्यामुळे माझ्यात वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला आहे की हा चित्रपट लोकांच्या मनावर राज्य करेल आणि लोकांच्या पसंतीस पडेल ही अपेक्षा मी व्यक्त करतोय। विशेष म्हणजे या चित्रपटाचं नाव जरी प्रेमावर आधारित असलं तरी यामागे दडलेलं भयानक कृत्य आहे ते तुम्हाला चित्रपटगृहातच पाहायला मिळेल। माझी रसिक प्रेक्षकांना एकच विनंती आहे की या चित्रपटातील ट्रेलर आणि गाण्यांना तुम्ही जो प्रतिसाद दिलात तोच प्रतिसाद 21 जूनला चित्रपट प्रदर्शित झाल्यावर नक्की द्याल आणि आपला मराठी चित्रपट यशाच्या शिखरावर घेऊन जाल। तर मित्रांनो, या दोन्ही चित्रपटांचे ट्रेलर तुम्हाला कसे वाटलेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।